वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
आळंदी येथे जो भव्य प्रकाशन सोहळा पार पडत आहे, त्या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि अतिथींचे मी पटवारी परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करते. आजच्या ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हावं. आजच्या या पुस्तकाच्या लेखिका सौ प्राजक्ता पटवारी यांचे गुरु श्री अभय कुलकर्णी सर, सौ अर्पिता कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. त्याचप्रमाणे हबप श्री विजयकुमार कुलकर्णी, पांडुरंग कुलकर्णी, दिनकरराव कुलकर्णी यांनाही आणि गोपाळ दामोदर दास यांनाही विनंती करते की सर्वांनी स्टेजवर यावं. या सर, या ना मॅडम, या निमित्ताने सर गोविंद का सर गोविंद दामोदर दास यांनाही विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. पांडुरंग भाऊराव कुलकर्णी, त्यानंतर किशनराव कुलकर्णी आणि सुनील कुलकर्णी यांनाही विनंती करते की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हावं. यानंतर मी सर्वांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्वांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. नंतर आजच्या ह्या कार्यक्रमासाठी स्वतः म्हणजे लेखिकेचे गुरु इथे आहेत, गायिकेंचे गुरु इथे आहेत. ह्यापेक्षा मोठा योग हा कोणाच्याच आयुष्यात नसतो, कारण की गुरु हे सर्वश्रेष्ठ असतात सर्वांसाठीच. त्यामुळे मी सर्व गुरुजनांचं अगदी मनापासून स्वागतही करते आणि खूप खूप धन्यवादही मानते की त्यांनी वेळात वेळ काढून इथं आम्हाला येण्याचं हे केलं. सौ अक्षतामुळे यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर सौ अर्पिता कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात खूप खूप धन्यवाद. यानंतर दत्तात्रय उपाध्याय सरांचा सत्कार करण्यासाठी खूप खूप स्वागत. त्यांनी लवकरात लवकर स्टेजकडे यावं, ज्यांची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतोय फार वेळापासून.
यानंतर श्री दिनकरराव कुलकर्णी श्री किशनराव कुलकर्णी यांचा सत्कार श्री श्रीधर पटवारी करतील. श्री किशनराव कुलकर्णी यांचा सत्कार श्री श्रीधर पटवारी करतील. कुलकर्णी करतील. हबप श्री पांडुरंग कुलकर्णी पटवारी यांचा आणि यानंतर श्री सुनील कुलकर्णी यांचा सत्कार श्री गौरव कुलकर्णी करतील. श्री सुनील कुलकर्णी प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं जाहीर करावं आणि तत्पूर्वी याबद्दल आवश्यक त्या 2 मिनिटासाठी प्रतिक्रियाही द्याव्यात ही नम्र विनंती. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं अनावरण करावं. उपाध्यक्ष सरांना विनंती करते. आजच्या आपल्या या पुस्तकाच्या लेखिका सौ प्राजक्ता पटवारी यांच्या आयुष्यातला हा सुवर्णक्षण म्हणायला हरकत नाही. ह्यासाठी त्यांनी अतिशय अपार कष्ट घेऊन आज ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. सौ प्राजक्ता पटवारी यांना खूप खूप शुभेच्छा. असंच त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करून आम्हाला नवीन नवीन कार्यक्रमांना बोलवावं ही सदिच्छा व्यक्त करते. तपोभूमी संजीवन अणुरेणूमध्ये भारून राहिलेली ही आळंदी भूमीमध्ये आज आमच्या विद्यार्थिनी सौ प्राजक्ता आमच्या उपस्थितीत आमच्या हस्ते सर्व मोठ्यांच्या आशीर्वादानं इथं प्रकाशित झालं आहे. शिक्षक म्हणून या प्रशांतराव शिक्षक म्हणून जो आनंद आहे तो अतिशय म्हणजे सुखद आहे आणि तो जन्मांतरीचा आनंद आहे. कारण अशी नवनिर्मिती ही सहज आणि सोपी अशी गोष्ट नसते. त्याला अनेक जन्मांचं पूर्वसंचित असावं लागतं. समोर सासरे बुवा आहेत. सगळी पांडुरंगचरणी लीन असणारी सगळी मंडळी आहे तुमच्याकडे. त्यामुळे हे जे सगळा वारसा आहे तो एका पिढीचा नसून मागच्या पिढीतून पुढे संक्रमित झालेला आहे आणि तो या रूपानं कायम जिवंत राहणार आहे. जसं गीत रामायण गद्दी माडगूळकरांचं कायमस्वरूपी आजही जिवंत आहे. पिढ्यानं पिढ्या हे माऊली गीतायन असा वेगळा प्रयोग करणं हे वेगळ्या व्यक्तिमत्वाला जमतं. आणि जी काही आमच्या वाट्याला तिची वर्ष आली आम्हाला शिकवण्यासाठी त्या सहवासातून त्या गोष्टीतून जे तिने काय उचललं आणि तिच्याकडे पूर्वीचं जे काही होतं त्याचा परिपाक आणि खंबीरपणे पाठीशी उभे असणारे प्रशांतराव आधी मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. कारण
यशस्वी स्त्रीच्या मागे सुद्धा यशस्वी पुरुष असतो. तो यशस्वी पुरुष असल्यामुळे ही गोष्ट शक्य आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांची एक जीवन जगण्याची जी काय शिस्त आहे, त्या शिस्तीचा धाकसुद्धा आम्ही स्वतः अनुभवलेला आहे काही वर्ष. आणि त्याच्यामुळे सुद्धा ही प्रगती, ही गती दिसती आहे. माऊलीचं चरित्र, माऊलीचं गीत गायन अशा ठिकाणी त्याचं प्रकाशन आणि त्याचं निर्मिती, संगीत सगळंच काही गोष्टी होती आहे. कदाचित तिनं गीत फुलोरामध्ये पाहायला असेल, निर्मिती, संगीत, संकल्पना आणि ह्या सगळ्या गोष्टी, त्याची पुनरावृत्ती कुठेतरी होती आहे. शिक्षक म्हणून तो एक आम्हाला आनंद असतो की आम्ही जे काही काम करतो आहे त्या कामाचं कुठेतरी रूपांतर व्हायला पाहिजे, ते प्रवाही व्हायला पाहिजे. की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, हा वसा पुढे चालू राहायला पाहिजे आणि तोही भक्ती मार्गातून चालू राहतो. यासारखं सुख दुसरं कुठलं नसतं. आणि म्हणून ही पत्रिका आम्ही पाहिल्याबरोबर आम्ही धावत पळत आलो इकडे, कारण ते कौतुक आम्हाला करायचं होतं. आणि गणेशाचं वंदन ती खूप छान लिहिते, खूप म्हणजे आम्ही तिला बहिणाबाई असं म्हणतो. आमच्या क्लासमधल्या सगळ्या लोकांना आजही आम्ही जी पोस्ट केली आहे तर तिला आम्ही बहिणाबाई म्हणतो. आपल्या मराठवाड्यातली बहिणाबाई आहे, कारण ती लिहितेच एवढं सुंदर. तर त्यामुळे अनेक तिच्या गीतांना चाली लावल्यात आम्ही. त्यातील पहिलं गीत आज गणेशजीच्या चरणी, गुरूंच्या चरणी, आमच्याही गुरूंच्या चरणी आम्ही सादर करणार आहोत. आणि मग तुझं गाणं तर आम्ही ऐकणार ते सगळं कार्यक्रम. तुमची सगळी टीम पण खूप छान आहे, निवेदनापासून बाकीचे सर्व मंडळी, कारण हे टीमवर्क असतं, एकट्यानं करून त्याला मजा येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण खूप छान करतात. गुरुसंग लागी लगन सूर की, कर आराधन सूर ताल की, गुरु कृपा हो हर जीवन में, गुरु कृपा हो हर जीवन में, जन्म जन्म की बात ये मन की, गुरु संग लागी लगन सूर की. ही तिला चीज यमनमधली शिकवली होती कधी काळी, त्याचा परिपाक आज आम्ही या रूपानं बघतो आहोत, माऊली गीता यांच्या रूपानं. त्यामुळे हा शिक्षक म्हणूनचा आमचा आनंद जो आहे तो अतिशय म्हणजे तो कायमस्वरूपी, म्हणजे आमच्या सगळ्या परिवारात स्वरूप असण्याचे आम्ही वाटणार आहोत तो आनंद. आणि आज आम्ही ग्रुपवर पोस्ट पण केलेली आहे की अशा प्रकारची तुम्ही करतायत, तर खूप चांगलं काम आहे. तर तुझंच गाणं जे गणपतीवर आणि गुरूंवर आधारित आहे ते गाणं आज गाऊन पुढे तुला स्वरतालासाठी वाट मोकळी करून देतो. खूप मनपूर्वक अभिनंदन. अशी वेगवेगळी कामं तिच्या हातून खूप होणार आहेत. प्रशांतराव पाठीशी म्हणल्यावर काही अडचणच नाही आहे. म्हणजे दुसरं प्राजक्त गंध प्रकाशन अजून काय पाहिजे. तो जो आम्ही असं म्हणत होतो जेव्हा आमच्याकडे प्रत्येक विद्यार्थी शिकायला येतो तेव्हा म्हणतो की त्या विद्यार्थ्याची कीर्ती वाऱ्यासारखी पसरून आम्ही कुठेही असू त्या ठिकाणी कळायला पाहिजे, आम्ही तिथे नक्की येणार. ती पत्रिका जरी आम्हाला मिळाली नसती तरी आम्हाला कुठून ना कुठून ती गोष्ट वाऱ्यासारखी कळालेली होती. तो सुगंधचा आम्ही माग काढत इथपर्यंत आलो आहे. त्यामुळे विद्यार्थिनी म्हणून, शिष्या म्हणून आणि ती स्वतः एक उत्तम कवयित्री, गायिका म्हणून आम्हाला खूप अभिमान आहे त्याचा. तो कायम राहील. आम्ही आधी संभाजीनगरला होतो, आता इथे पुण्यात स्थायिक झालो आहेत. पण ऋणानुबंध जे आहेत, सांगीतिक ऋणानुबंध ते कायम असणार आहेत विद्यार्थी शिक्षक म्हणून. आणि तिने ती खूप चांगल्या रीतीनं वाढवली आहेत. म्हणजे कराओकेमधले 100-150 गाणे, 200 गाणी रेकॉर्ड करून पाठवणं हे काही जोक नाही गोष्ट. ती छान प्रकारे करते, क्लासेस चांगले चालवते, अजून सर्व टीम तयार करून कार्यक्रम करते. याच्यासारखं म्हणजे पुढे वारसा चालणारा वारसा हा शिक्षकांना हवा असतो. त्यामुळे तुझं खूप खूप कौतुक, अतिशय मनपूर्वक कौतुक, शुभाशीर्वाद. आणि तुम्ही सगळे आप्तेष्ट सगळे इथं कौतुकासाठी जमलेले आहात. सगळी बुजुर्ग मंडळी आहे, त्यांच्यापुढे जास्त बोलणं बरोबर नाही आहे. पण आता गुरु म्हणून मान आहे किंवा तो अधिकार आहे म्हणून आशीर्वादासाठी हात आखडते घेणं मला जमणार नाही. त्यामुळे भरपूर वेगवेगळे उपक्रम करणार आहे आणि आपण खूप मोठ्या संख्येने जमणार आहोत. आणि अजून पुढचं स्वप्न आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना स्वप्न देत असतो. पुढचे आम्ही स्वप्न दाखवणारे शिक्षक आहोत की आता न्यूयॉर्कमध्ये कुठल्या तरी अशा सिटीमध्ये आम्हाला पुढचं तिचा प्रोजेक्टचं आम्हाला लॉन्चिंग करायचं, हे तिला आम्ही टार्गेट दिलेलं आहे. आणि ते नक्की होणार ते. आणि हा सुद्धा क्षण आम्ही 10 ते 12 वर्षापूर्वी पेरला होता की काहीतरी असं मोठं तुला चांगलं काम करायचं आहे की जेणेकरून ते ऐकून आम्ही पळत यायला पाहिजे.
तो दिवस म्हणजे आजचा दिवस. एके दिवशी तुझ्या सहीसाठी लोक रांगा लावतील असा आमचे तिला शब्द आहेत. आणि आज तुम्ही इतके आपतेष्ट जमलात सगळे, तर ती गोष्ट खरी होती आहे. त्यामुळे उत्तम बोलत राहणं, सकारात्मक बोलत राहणं, चांगलं बोलत राहणं असं आम्ही सतत करत असतो. आणि त्याचा परिपाक आणि त्याचा आज रिझल्ट आम्हाला पाहून अतिशय आनंद होतो. आणि आज आमच्या हस्ते याचं उद्घाटन म्हणून काही होतं आहे. आणि परत माऊलीच्या भूमीमध्ये माऊलींचंच गुणगाण प्राजक्ताच्या शब्दामध्ये, तर खूप छान वाटलं आजचं. उलट ह्या सगळ्या मंडळींच्या आशीर्वादामुळे ही गोष्ट पुढे घडती आहे. आम्ही नाममात्र आहोत, पण आम्ही असंच कायमस्वरूपी आशीर्वाद, सकारात्मकता आम्ही तुला देत राहणार आहेत. मॅडम त्यामुळे पायाचं दुखणं असूनही मॅडम आल्यात, उभं राहता येत नाही त्यांना, पण तरीही आल्यात त्या इकडे. तर प्राजक्ताचे गाणं आहे, तिने खूप पूर्वी लिहिलेलं आहे. जय गणेश जय शारदे जय विद्यादायिनी, आरती गुरु चरण में दीजो राग रागनी, दीजो राग रागनी. जय गणेश जय शारदे जय विद्यादायिनी, आरती गुरु चरण में दीजो राग रागनी, दीजो राग रागनी. स्वर ये शुद्ध कोमल और इनमें भावनाएं भरी, सुख में दुख में प्रार्थना में सूर भक्ति है खरी. अभयार्पित प्राजक्त की है ये शिष्य लेखनी, अभयार्पित प्राजक्त की है ये शिष्य लेखनी. आरती गुरु चरण में दीजो राग रागनी, दीजो राग रागनी. जय गणेश जय शारदे जय विद्यादायिनी, आरती गुरु चरण में दीजो राग रागनी, दीजो राग रागनी. हे तिचे शब्द आहेत. हे तिनं अर्पण केलेलं गुरुप्रतीची भावना आहे, संगीताप्रतीची भावना आहे. संगीतातील सगळ्या महान विभूतींबद्दलचं तिनं गाणं लिहिलं आहे. आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला आता आज शेअर करतो आहे, हे गाणं आमच्या नवीन अल्बममध्ये लवकरच आम्ही प्रसिद्ध करत आहोत. त्याची रेकॉर्डिंग या महिन्यामध्ये होईल आणि ते गाणं सगळ्यांना तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि दुसरी कमिटमेंट अशी की यातील काही गाणी आम्ही आमच्या अल्बममध्ये नक्कीच घेऊ आणि ते सुद्धा तुम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळतील. हेच आमच्याकडून रिटर्न गिफ्ट. आम्ही संगीतातील स्वर देऊ शकतो, ताल देऊ शकतो, सूर देऊ शकतो, कारण हे चिरंतर आहेत, चिरंतन आहेत. कारण या विश्वाची निर्मिती जर ओम नादातून होऊ शकते, तर आपण चिरंतन टिकणाऱ्या गोष्टीचं आदान प्रदान करायला हवं. त्याच्यामुळे आमच्याकडे स्वर आहे, ताल आहे, सूर आहे. तर तो आमचीही विद्यार्थिनी अशी जिवंत राहिली पाहिजे प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या कंठात, प्रत्येकाच्या कानामध्ये. जसं या पुस्तक रूपाने शब्दामध्ये जिवंत आहे. अजून म्हणजे सोन्याला सुगंध म्हणजे शब्द आहेत आणि शब्दाला आज ती गीतांमधून चाल लावून सादर करते, म्हणजे शब्द जिवंत झाले. तर ते शब्द जिवंत ठेवण्यासाठी आमचाही खारीचा काहीतरी वाटा असेल. आणि तो या पहिल्या गाण्यातून तुम्हाला कदाचित 26 तारखेपर्यंत तो व्हिडिओ तुम्हाला मिळू शकेल. नाही पण नाहीतरी महिन्यात 2 महिन्यात तुम्हाला तो नक्कीच, हे गाणं तुम्हाला आत्ता जे गायलं आहे ते गाणं आम्ही तुम्हाला अल्बममध्ये नवीन रेकॉर्ड होत आहे स्टुडिओमध्ये. आणि तिला न सांगता आम्ही केलेलं काम आहे. तर आता मुहूर्त चांगला आहे, त्याच्यामुळे काही सांगायला हरकत नाही. आणि ह्याही गाण्यांचं आपण काहीतरी करूया. तुमची टीम छान आहे, सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. खूप छान तुम्ही सादर करणार आहात सगळे. आणि तुम्ही तिथून इतकं सगळं जमवलं आहे, म्हणजे अगदी पिशवीसुद्धा याची गिफ्टची दिली आहे, म्हणजे फार नियोजनबद्ध कार्यक्रम. मी त्याच्यामुळेच मागे शिस्तीची सावली ज्याला पिता म्हणती तयाला, फणसाचा गर चित्ती तरी कठोर नावाला. म्हणजे अशा भूमिका तुम्ही ओठावता आहात. वडिलांची भूमिका ओठावतायत, पतीची भूमिका ओठावताय तुम्ही, आणि उत्तम रीतीनं सगळ्यांसोबत तुम्ही हे सुंदर म्हणजे आनंद घेत आहे सगळ्या गोष्टीचा. जीवन म्हणजे त्या उत्तम गोष्टीचा आनंद घेत राहणे आणि तो जिवंत ठेवणे. तर ते काम तुम्ही खूप चांगल्या रीतीनं करत आहात. असंच काम पुढे होत राहो आणि प्रत्येक समारोहाला आम्ही हजर राहणार नक्कीच, पुढच्या कुठल्याही आशयाला. तर पुनश्च आशीर्वाद तुम्हा सगळ्या टीमला.
आणि आता वेळ न घेता पुढच्या गीत संगीतमय चोरोपासना परिवाराकडून आम्ही तिचं छोटंसं स्वागत म्हणजे कौतुकाचं स्वागत आहे, कारण आम्ही करू इच्छितो. दोघंही या एकत्र, या दोघं एकत्र या इकडे अलीकडे मारा. आम्ही एक साल दोघं नेहमी घेत असतो, आज दोन गेलं तरी पण आम्ही एकत्र घेत असतो. असे असे टाकतो इकडून या मध्ये. याच्यात नवीन सगळं लिहिण्यासाठी आता एक एक मॅडम आता लागेल करतो. तिनंही आम्हाला गिफ्ट दिलंय म्हणून सही करून द्यावं, म्हणजे ही जी सुरुवात आहे ती आता होईल आणि तिचं सगळ्यांनी परत एकदा टाळ्या वाजवून तिचा उत्साह वाढवावा. पुन्हा आपण एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये नक्कीच भेटूया सगळे. ती पण बोलेल आता. हां, आम्ही बोलायला पण शिकवलेलं आहे, नाही ते प्रशांतराव पण बोलणार आहे 2 मिनिट. हां, हे जे आजचं माझं खूप वर्षापासूनचं स्वप्न आहे आणि सुरुवातीला तर मी अशा रचना करायचीच, म्हणजे सगळं काव्यरचना वगैरे. पण हा जो माऊली गीतायनाचा जो म्हणजे अंकुर उगवला होता तो तिथे यांच्याकडे मी माझे गुरु अभय अर्पिता यांच्याकडे असतानाच तिथून या अंकुराला सुरुवात झाली आणि आज त्याचं वृक्षामध्ये रूपांतर होत आहे. आणि तुम्हा सर्वांच्या साक्षीने या सोहळ्याचा मी आनंद घेऊ शकत आहे. खरं तर तुम्ही सगळेजण मला माऊली स्वरूपच आहात. तर तुम्ही सगळे माऊली स्वरूप आहात म्हणून आज मी ही सगळी जी गायन सेवा आहे तर त्या माऊली स्वरूप तुम्हाला तुमच्या चरणी सगळ्यांच्या आणि माऊलींच्या चरणी ही सेवा अर्पण आहे. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ किंवा काही नाही आहे. ही फक्त माऊलींची दृढ श्रद्धा आणि माझ्या गुरुजनांचा आपतेष्टांचा माझी माऊली आणि उज्ज्वलानंद माऊली यांचा आशीर्वाद आहे. आणि अजून एक जे मला नाव इथे सादर करणार आहे ते म्हणजे माझ्या सासूबाई सौ प्रमोदिनी पटवारी यांचं नाव घेतल्याशिवाय तर हा सोहळा पूर्ण होऊच शकत नाही. त्यांची खूप इच्छा होती हा सोहळा त्यांना समक्ष बघण्याची, पण तुम्ही सगळे त्यांच्याच मायेने आहात. माझी आई, माझे बाबा, माझे पप्पा हे तर प्रत्येक सोहळ्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझ्या पूर्ण कार्यक्रमाचे साक्षीदार पप्पा आहेत. तर आता जास्त वेळ न घेता मी आपल्या गीतायनाला सुरुवात करते आणि सगळ्यांना स्थानपन्न होण्याची विनंती करते. म्हणजे माऊलींनी ज्यांना प्रेरणा दिली की हा सोहळा इथे सादर व्हावा तर त्यांच्याकडून सादर करून घेतलात असे श्री हरिभक्तपरायण श्री कृष्णा महाराज कुलकर्णी यांना मी 2 शब्द, आता उशीर झाला तरी पण 2 शब्द बोलण्याची विनंती करते. सगळ्यांनी एकदा मिळून पुंडलिक वरदाचा गजर करा, म्हणजे वातावरण जरा उंचावर जाईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञाने महाराज की जय. आळंदीच्या तीर्थक्षेत्रामध्ये बसलो आहे आपण. ही सगळ्यात पहिली पवित्र गोष्ट आहे. पवित्र अशा इंद्रायणी मातेच्या तीरावर रुक्मिणी प्राणसंजीवन पांडुरंग परमात्मा, महागुरु श्री निवृत्तीनाथ, कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज या आळंदीत ज्यांनी महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेला कीर्तनकारांना घडवण्याची सुरुवात केली, सर्व जाती धर्माच्या मुलांना जवळ करून शिकवलं आणि 107 वर्षाची संस्था या आळंदीत उभी राहिली. ज्यांच्या पुण्यावर राहिली ते सद्गुरू जोग महाराज.
त्यानंतर ही परंपरा आमच्या भागात रुजवली ते काशीनाथ बाबा. या घरावर ज्यांची कृपा आहे ते सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज. आणि त्यापुढे या खानदानीत या रक्तामध्ये हे अध्यात्म, हे राष्ट्रप्रेम कुठून आलं तर सगळ्यात पहिलं नाव जे आठवणीने घ्यावं लागेल ते आदरणीय राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी, क्रांतिकारी शाहीर गोपाळराव यांचं. त्यांना विसरून हा दिवस सुरूच होऊ शकत नाही. ते माझ्या आजीचे वडील पणजोबा माळकोंजीकर शाहीर गोपाळराव कुलकर्णी पटवारी. त्यानंतर माझ्या आजोबांचे वडील अखंड लक्ष्मी अलंकृत संपन्न मालक आप्पाराव पटवारी, ज्यांचा धाक पंचक्रोशीत होता. त्या धाकातून पुढे ती संपन्नता कर्मयोगातून जपणारे आदरणीय आमच्या सगळ्यांचं प्रेरणा आणि श्रद्धास्थान वैकुंठवासी भाऊराव आप्पाराव पटवारी. आणि भाऊराव पटवारी यांच्या खांद्याला खांदा लावून जी संपन्नता या घरात संस्कारासह वाढली आणि पुढे टिकली, अध्यात्मरूपानं रक्तात वाहिली, त्या सौ शांताई म्हणजे आमच्या आजी शांताई भाऊराव पटवारी. त्यांच्यामुळं हा सगळा आजचा सोहळा दिसतो आहे. पुढे हे अध्यात्माचं बाळकडू जर कुणी स्वतः ग्रहण केलं आणि आमच्यापर्यंत पोचवलं ते आमचेच घरातले आदरणीय व्यक्ती आणि गुरुवर्यसुद्धा हरिभक्तीपरायण पांडुरंग महाराज कुलकर्णी पटवारी. जसं थोडक्या शब्दात त्यांनी सांगितलं की हा जो गीतायनाचा भाग इथपर्यंत प्राजक्ता पटवारी यांच्यापर्यंत दिसत असला तरी मागे 3-4 पिढ्या तो झरा वाहतो आहे. मग तो आज या स्वरूपात इथं उतरलेला आहे. ईश्वराने विश्व बनवलं, पण त्यामागे त्याची एक इच्छा असते की मालक कोण आहे हे ज्याच्यासाठी बनवलं त्याला कळावं, नाही तर तुम्ही तुमच्याच धुंदीत राहाल आणि मलाच विसरून जाल. मग ते म्हणाले की मी तुम्हाला कळावा म्हणून तुम्हाला वेद देतो. त्या वेदांच्या माध्यमातून ते बोट पकडून माझ्यापर्यंत या. व्यासांनी ते वेद अजून सोपे केले. त्या वेदांच्या माध्यमातून 3 गोष्टी मांडून समाजापर्यंत पोचवल्या. ज्ञान काय आहे, कर्म काय आहे आणि उपासना काय आहे तेही कळायला अवघड म्हणून साक्षात भगवान श्रीकृष्ण अवतरले. जगद्गुरू म्हणून पहिली उपाधी त्यांनाच मिळाली. इतकं गीतेच्या माध्यमातून त्यांनी ज्ञान दिलं. पुन्हा ती गीता कळायला अवघड, मग त्यांनीच पुन्हा अवतार घेतला. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी. विठ्ठलपंत कुलकर्ण्यांच्या पोटी जन्माला आलेली ही माऊली साक्षात विष्णूच. आणि त्यांनी मग वर्णन केलं कांडत्रय रूपिणी श्रुतेसही कोडीसवानी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. काय शब्द आहेत बघा. एखाद्या लहान बाळाला आईने असं बोट द्यावं आणि ते बाळ तिच्या मागे चालावं, तसे शब्द माऊलीच्या मागे चालतात. कांडत्रय रूपिणी श्रुतीसही कोडीसवानी गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. काय सुंदर लिखाण आहे. माऊलींच्या भूमीत उभं होत आपण. विचार करा, 16व्या वर्षी ही प्रतिभा, हे शब्द, ही उंची की 3 रूपात विभागले गेले. इतक्या सोप्या शब्दात त्यांनी सांगितलं. काय आहे तर भक्ती आहे, ज्ञान आहे, कर्म आहे. ह्यांना समजून घेतल्याने या गोष्टी येणार आहेत. पण या माऊलींचं आयुष्य समजून घेणं किती गरजेचं आहे. अजून ज्ञानेश्वरीच आपल्यापर्यंत पोचत नाही आहे. किती मोठं दुर्दैव आहे की भारताच्या बाहेर त्याचा अभ्यास चालला आहे, संशोधन चाललं आहे, त्यातून विज्ञान जन्माला येते. माऊलींनी किती सुंदर लिखाण केलं एवढ्या वर्षांपूर्वी. जेथ संसार चित्र उमटे तो मनरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. आता हे किती सुंदर शब्दात लिखाण केलं आहे की जेथ संसार चित्र उमटे, की ज्या पडद्यावर संसाराचं चित्र उमटतं तो मनरूप पटू फाटे. तो मनाचा पडदा एकदा फाटला म्हणजे त्या भ्रामक कल्पना माया खोटी आहे हे कळालं की मग संसाराचं चित्र उमटणं बंद होते. जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. सरोवरात पाणी आहे तोपर्यंत डोकावा, तुमचं प्रतिबिंब दिसतं. सरोवरातलं पाणी आटलं की प्रतिबिंब संपलं. किती सोप्या शब्दात सांगितलं की संसार माया आहे, खोटं आहे हे कळायला मिनिटाला तुम्हाला संसारातलं प्रेम संपून जातं. हे कोण सांगते? 16 वर्षाची माऊली सांगते. आणि म्हणून माऊलींबद्दल काय लिहितात? सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. जो वेद कुणाला कळाला नाही ते वेद ज्यांना हात जोडून आई म्हणतात ती माऊली. त्या माऊलींचं आयुष्य समजून घ्यावं आणि ते छान गोड शब्दात सुरांसकट लोकांपर्यंत पोचावं असं ज्यांच्या मनात आलं त्या प्राजक्ता पटवारी. तर माऊलीपर्यंत पोचण्याचा हा जो प्रवास आहे तो असाच नेहमी वाढत जावा. सगळ्यांच्या प्रेमातनं सहकार्यातनं अजून हे कार्य वाढावं, जगभरात पोचावं. याच्यासाठी प्राजक्ता पटवारी यांना शुभेच्छा. त्यांच्या पाठी खंबीर उभे असणाऱ्या प्रशांत पटवारींना शुभेच्छा. कोळसुरकर परिवार
जो अखंड राष्ट्र आणि धर्म याच्यासाठी कार्य करतो आहे, त्यात यापुढे जन्मणाऱ्या पिढ्यांनीही आयुष्य ओवाळून राष्ट्र धर्माचं कार्य करत राहावं अशी मी आज आळंदी तीर्थक्षेत्रात उभा राहून माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी. तरी त्या बाईच्या घरातले आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक ह्या सगळ्यांची साथही तितकीच मोलाची असते. खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद. आता जास्त वेळ न घालवता आपण लवकरात लवकर कार्यक्रमाची सुरुवात करूया. सर्व गुरुवर्य मंडळी यांना नतमस्तक होऊन आणि सर्व आदरणीय गुरूंचा आशीर्वाद घेऊन आम्ही आजच्या ह्या सांगीतिक मैफिलीला सुरुवात करणार आहोत. संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, ज्यांना आपण आदराने माऊली असं म्हणतो, ज्ञानमाऊलींची ही काव्यमय चरित्रगाथा आपल्यासमोर आली ती केवळ ज्ञानराजांच्याच कृपेने. आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान माऊलीचे गुण वर्णावे एवढी पात्रता माझ्या अंगी नक्कीच नाही. जसे पाण्याच्या एका थेंबाने समुद्राचे वर्णन काय करावे किंवा काजव्याने सूर्याचे गुण काय वर्णावे, मृत्तिकेच्या कणांनी पर्वताची विशालता कशी बरी सांगावी, परंतु या मराठी मायभूमीवर जन्माला आलो हेच आपले मुळे पूर्व सुकृतच. ज्या माऊलीचे चरणस्पर्श ह्या भूमीला झाला तेथे आपला जन्म होणे हे खरोखरच भाग्याचेच. या ज्ञानवृक्षाची फळे तुम्ही जेवढी चाखाल त्याची अमृत गोडी तेवढीच वाढत जाते. युगानुयुगे हे तेज असेच झळकत राहणार आहे. सर्व संतांचे शिरोमणी म्हणजेच ज्ञानमाऊली, योगी यांचा योगी म्हणजेच ज्ञानमाऊली. तर अशा ह्या माऊलींचा जन्म 12व्या शतकात झाला. नाशवंत शरीरामध्ये वसणारा चिरंतन आत्मा म्हणजे माऊली. पवित्र भगवतप्रेम असायला हवं, तेव्हाच आपण संपूर्ण मानवजातीला पूर्ण ब्रह्मज्ञान अगदी सोप्या सुलभ भाषेत लिहून ज्यांनी ज्ञानाचा आणि अध्यात्माचा मार्ग दाखवला त्याचं नाव म्हणजे भावार्थ दीपिका आणि ज्ञानेश्वरी असे आपण संबोधतो. आणि ही ज्ञानेश्वरी माऊलींनी त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी लिहिली, की ज्या वयात आपल्याला काहीच कळत नाही अशा वयात त्यांनी ती ज्ञानेश्वरी लिहिली. आजचानी म्हणजे जेव्हा पसायदान ज्ञानेश्वरांनी लिहिलं तेव्हा त्यांनी ब्रह्मा विष्णू किंवा महेशाला वरदान मागितलं नाही, तर ते वरदान कुणाला मागितलं, तर त्या विश्वात्म्याला मागितलं. तर अशा ह्या ज्ञानेश्वरांची विनवणी जशी विश्वात्मक देवाला, त्याचप्रमाणे प्राजक्ताची विनवणी ही ज्ञानदेवाला. आरंभ तू अंतही तू, काव्याचा ह्या श्वासही तू, गीतात शब्दात सुरात तालत, या रोम रोमात वसतोस तू. प्राजक्त विनवी तुझला दयाळा, घेऊन हातात प्राणांजली. खरं म्हणजे आज तसा खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण आजच्याच दिवशी संत तुकाराम महाराजांनाही गुरुमंत्र मिळालेला होता. म्हणून आजच्या ह्या माघी एकादशीचं जास्त महत्त्व आपण मानतो. त्यामुळे आता जास्त वेळ न घालता, प्रस्तावना न करता आपण ज्ञानराजांची सुरुवात करूया. कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमो ज्ञानेशाय ओम नमो कामेशाय ओम नमो प्राणेशाय हे ज्ञान राजा हे ज्ञान दीपा हे ज्ञान राजा हे ज्ञान दीपा देई मज नव शब्दांजली तव शुभ गाथा वदना समजला दे तू ज्ञान गीतांजली हे ज्ञान राजा जगतास साऱ्या दाविली वाट सुखकर केला संसार घाट सखा गुरु बंधू तू सर्वक्त माता पिता तू ईश्वरीप जगतास आला पुत्र म्हणूनी परी तू जनाची खरी माऊली दे तू ज्ञान गीतांजली ज्ञाना दे तू ज्ञान गीतांजली हे ज्ञान राजा ज्ञानामृताच्या पावन धारा गंगे परी तू दिखल्या जगा माया पाशी व्याघ्र मुखातून तारियले तू जनया मृगा कैवल्य रूपी हरिपाठ ठेवा देऊन गेलास ज्ञानांजली दे तू ज्ञान गीतांजली ज्ञाना दे तू ज्ञान गीतांजली हे ज्ञान राजा
गाण्याला चाल लावणं हे किती अवघड आहे हे सर तुम्ही तर म्हणजे जाणताच. पण खरं सांगते, या सगळ्याच गाणे इतकी सुंदर पद्धतीने चाली बसवल्यात. ह्या दोघींनी त्यासाठी खरंच खूप कष्ट घेतलेत आणि त्या कष्टाचं खऱ्या अर्थाने चीज होते हे पाहून मला आनंद होतोय. यानंतर महाराष्ट्रातील पैठणजवळ ईश्वरांची वंशावळ राहत होती, त्यामुळं त्या गावाला एक वेगळं महत्त्व आहे. तर अशा ह्या आपेगावचं वर्णन करणारं हे पुढील गीत आहे. सौभाग्याचे स्वरूप लेऊन प्रातःसमयी दिनकर येई. सौभाग्याचे स्वरूप लेऊन प्रातःसमयी दिनकर येई. दिन हा ढळता मात्र मुखातून शशी घराघरातील उंबरठ्याहून या सरितेचे दर्शन घडते. सुवासिनीच्या पावित्र्यापरी निर्मळ गोदा नित्य वाहते अवनीवरती इवलेसे ते. काट्यामधुनी मार्ग धावतो गावच्या ह्या समीप पैठण. श्री विष्णूचे धाम शुभंकर, श्री विष्णूचे धाम शुभंकर. वैकुंठच जणू आले उतरून अवनीवरती इवलेसे ते. अपेगाव हे ग्राम मनोहर. श्रेष्ठ आहे. कोणत्याही घराण्यामध्ये जेव्हा साक्षात परमेश्वर जन्माला येतो तेव्हा त्यांच्या पूर्वजांची पुण्यही तेवढीच मोठी असते असे म्हणतात. ईश्वर भक्ती, निष्ठा, भगवंताप्रती प्रेम, उत्कंठा आणि म्हणूनच त्यांच्या हातून हे पुण्यकर्म होत असतं. आणि अशा कुळाचा उद्धार करण्यास साक्षात भगवंतच आधार देत असतात आणि ते या कुळात अवतारही घेत असतात. तर अशा ह्या कुळात गोविंदपंत आणि सौ मीराबाई यांच्या या विठ्ठलपंत नामक पुत्राला भगवंत भक्तीची ओढ ही लहानपणापासून होती. ते एकांतप्रिय असल्याने रोज घरातून बाहेर पडायचे आणि लवकर घरी यायचेच नाहीत.
तर बाळाच्या काळजीने आई वाट पाहत बसायची आणि अगदी तिन्ही संध्याकाळी म्हणजे जवळपास तिन्ही संध्याकाळ उलटून गेल्यावर ते घरी येत तेव्हा त्यांचे पाय काट्याकुट्यांनी भरलेले असायचे आणि ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहात ते सांभाळी अशा पद्धतीने ते हे म्हणजे काहीसं असायचं. आणि मीराबाई यांचं मातृहृदय मात्र अगदी ते पाहून सगळं कळवळायचं. तर अशा ह्या सुंदर अशा म्हणजे काय म्हणतो आपण वर्णनांवर एक फार सुंदर गीत हिनं लिहिलेलं आहे, येई बाळा. म्हणजे मीराबाईच्या हृदयाचं अतिशय काय म्हणू आपण त्याला मातृहृदय कशा पद्धतीचं असतं. म्हणजे काय असतं की अपंग किंवा काय म्हणतात वेडसर वगैरे अशी जी मुलं असतात ना तर त्यांच्यावर आईचं प्रेम कदाचित जास्त असतं म्हणजे इतर मुलांपेक्षा. तसं ते ज्ञानराज माऊलींचंही तसंच आहे की त्यांनी आयुष्यामध्ये म्हणजे चांगल्या तर लोकांना तर त्यांचा आशिष आहेच आहे, परंतु जे दुष्कर्माला म्हणजे जवळ गेलेले आहेत अशा लोकांनासुद्धा त्यांनी सद्मार्गावर आणण्याचं जे काम केलं आहे तशा पद्धतीने अगदी ते ह्या गीतामध्ये वर्णन केलेलं आहे. ऐकूया. विठ्ठलपंतांच्या आई सौ नीराबाई या विठ्ठलपंतांची वाट बघत बसायच्या आणि ते घरी परत यायचेच नाही. आणि जेव्हा रात्री परत यायचे तेव्हा त्यांचे पाय काट्याकुटांनी भरलेले असायचे. पण हिला चैन पडायची नाही की आपलं बाळ अजून घरी आलेलं नाही आहे. म्हणून तिची जी तळमळ आहे ती या गीतातून मी सादर करत आहे. तवयवल्या पायातील काटे काळजात या रुतले रे. ये बाळा वाट पाहुनी थकले रे. तवयवल्या पायातील काटे काळजात या रुतले रे. ये रे किती रे माझा अंत पाहसी रोज रोज तू कोठे जासी. किती रे माझा अंत पाहसी रोज रोज तू कोठे जाशी. चिमण्या राजा ये झडकरी चिमण्या राजा ये झडकरी. नेत्र कमल हे शिणले रे. तवयवल्या पायातील काठी काळजात या रुतले रे. ये रे ये विठुराया ये विठुराया गाई वासरे आली घराया. ये विठुराया ये विठुराया गाई वासरे आली घराया. तरीही राजसा कोठे गुंतसी तरीही राजसा कोठे गुंतसी. प्राण जाऊ पाहे रे. तवयवल्या पायातील काटे काळजात या रुतले रे. ये रे या प्राणातील हाक ऐकुनी या प्राणातील हाक ऐकुनी. ये रे पाडसा ये रे धावनी ये रे धावनी ये रे धावनी. या प्राणातील हाक ऐकुनी ये रे पाडसा ये रे धावनी. प्रेमांकुर हे हृदयातील मनात रुतनी बसले रे. तवयवल्या पायातील काठी काळजात या रुतले रे. ये बाळा वाट पाहुनी थकले रे. तवयवल्या पायातील काटे काळजात या रुतले रे. ये रे ये रे ये रे. वा वा. ज्ञानाची ओढ त्यांना कायम असायची आणि त्यामुळेच त्यांनी आईवडिलांसमोर हट्ट धरला तो यात्रेला जाण्याचा. हा हट्ट त्यांच्या आईवडिलांनी मान्य केला व ते फिरत फिरत आळंदी क्षेत्री आले.
हीच ती भूमी जेथे ऋषीमुनी तपश्चर्या करीत असत. असंख्य विभूतींचे पाय ह्या भूमीवर स्थिरावले आणि त्यामुळे विठ्ठलपंतांनाही येथेच स्थिर व्हावेसे वाटले आणि ते सिद्धोपंतांच्या घरी राहू लागले. एकदा साक्षात पांडुरंगानेच त्या सिद्धोपंतांना दृष्टांत दिला आणि सांगितलं की तुझी कन्या तू विठ्ठलपंतांना दे. आणि असाच दृष्टांत त्यांनी विठ्ठलपंतांनाही दिला आणि त्यांनाही सांगितलं की तू ह्या कन्येशी विवाह कर. आणि त्यानंतर तो विवाह संपन्न झाला आणि ते आळंदीत राहू लागले. वसुंधरेवर आळंदीच्या वसुंधरेवर विद्रतेची थे धरोहर ब्रह्मादिकही वसती येथे तपही करीते श्रेष्ठ मुनीवर आळंदीच्या वसुंधरेवर विद्रतेची थे धरोहर. अमृतधारे परिसुकोमल इंद्रायणी वाहते निरंतर. अमृतधारे परिसुकोमल इंद्रायणी वाहते निरंतर. श्रीगंगेचे स्वरूप जडुती नमुया तिजला जोडुनिया कर. आळंदीच्या वसुंधरेवर विद्रतेची थे धरोहर. ज्ञानलिखितया ग्रंथसंपदा पूर्णत्वाला येथे. ज्ञानलिखितया ग्रंथसंपदा पूर्णत्वाला येथे. ज्ञानियाचे ज्ञान ईश्वरी विश्वमाऊली येतील येथे. आळंदीच्या वसुंधरेवर पवित्रतेची थे धरोहर. आळंदीयन इंद्रायणीला सोहम भावे वंदन करुणी. आळंदीयन इंद्रायणीला सोहम भावे वंदन करुणी. ज्ञानेशाचे चरित्र उमले. ज्ञानेशाचे चरित्र उमले. प्राजक्ताच्या शब्द फुलानी. आळंदीच्या वसुंधरेवर पवित्रतेची थे धरोहर ब्रह्मादिकही वसती येथे तपही करीते श्रेष्ठ मुनीवर. आळंदीच्या वसुंधरेवर